मंडळी या ठिकाणी योगा करण्यासाठी आलेले आहेत. काहीचे गुडघे दुखायचे थांबले, काहीचे पाठीमध्ये मणक्यामध्ये गॅप होता, चकती सरकली होती, ते पूर्णपणे नाहीशी झाली. आणि या दृष्टीनं या भागातील जे सर्व वयस्कर आहेत, तरुण आहेत, युवा आहेत, यांच्या व्याधी कमी करण्याचं थोडंसं आम्ही हातभार लावतोय आणि गेली 1.5 महिना आम्ही वर्ग घेतोय. या ठिकाणी आमचे विद्यार्थी सागर यावर त्यांना सुद्धा काय फरक जाणार, त्यांना सुद्धा सर्दीचा त्रास होता, काही लोकांचे गुडघे थांबले दुखायचे. आता सागर थोडस बोलतील त्याच्याविषयी. 1.5 महिना झाला काय त्रास होता आणि काय फरक काय जाणवतोय? होत होतं की खूप अंग दुखत होतं, म्हणजे व्यायाम नव्हता बराच दिवस झाला, आणि योगासनाला आल्यापासून ही अंगदुखी, कंबरदुखी किंवा सर्दीचा त्रास मला खूपच होता. सर्दीचा त्रास पूर्णपणे बऱ्यापैकी माझा क्लिअर झालेला आहे. 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये फरक पडलेला आहे ह्याचा. तुम्हाला काय त्रास होता आणि काय बदल झाला? नमस्कार. आपला शिरसोडीचा योग वर्ग चालू होण्याच्या अगोदर मी असे कंटिन्यू रनिंग वगैरे करायचो. साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटर गेल्यानंतर माझे दोन्ही गुडघे दुखायला लागायचे आणि रनिंग करता करता मला मधूनच चालू लागायचं. परंतु योग वर्ग ज्या दिवसापासून चालू झालाय त्या दिवसापासून 5 किलोमीटर जरी पळालं सहजासहजी तरी पण गुडघे दुखत नाहीत. तो एक सुंदर असा अनुभव माझ्या आयुष्यात आता आलेला आहे. शाळा आहे श्री नानासाहेब केरवा व्यवहार